नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मध्ये झी अवॉर्ड फंक्शन जे झालं झी मराठीचं, त्यामध्ये त्यांनी थीम काय ठेवली होती? स्वप्न. ती थीम मला खूप आवडली. स्वप्न म्हणजे काय? आपल्याला आयुष्याला एक विशिष्ट उद्दिष्ट की कुठलं तरी उद्दिष्ट पकडून आपण त्या दृष्टीने विचार करणं म्हणजे हे स्वप्न. उद्दिष्ट किंवा स्वप्न जितकं मोठं असेल तितके आपल्याला प्रयत्न मोठे करावे लागतात. आणि हे प्रयत्न म्हणजे केवळ आपल्यासाठीच नाही आपण करत, आपल्या प्रिय व्यक्तीचे स्वप्नसुद्धा साकार करायला आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि आपण आनंदाने ते प्रयत्न करतो की माझी प्रिय व्यक्ती सुखी झाली पाहिजे. आणि मग सतत हा आपल्या उद्दिष्टांचाच विचार करत राहिल्यामुळे निगेटिव्हिटी येणं शक्यच नाही. आणि मग निगेटिव्हिटीचे दुष्परिणाम पण आपल्या मनावर होत नाही किंवा शरीरावर होत नाही. आपण सतत आपलाच विचार करत राहतो की मला पुढे कसं जायचं. एक उद्दिष्ट निश्चित केल्यामुळे मग ते शक्य होतं. दिवा स्वप्न तर बरेच लोक बघतात की नाही, एका जागी आरामात झोपून राहायचं आणि मस्त मैं ये करूंगा मैं वो करूंगा असा म्हणत म्हणत ते विचार करतात. ते झालं दिवा स्वप्न, म्हणजे दिवसा बघितलेलं स्वप्न. पण ते खरंच होईल की नाही सांगता येत नाही, कारण त्याला कृतीचा आधार नसतो. नुसते विचार करून चालत नाही. विचार आणि कृती याचं समन्वय साधलं तरच तुम्हाला यश मिळू शकतं. असे कितीतरी यशस्वी कपल आहेत आपल्या समाजामध्ये की दोघांनी एकमेकांचं स्वप्न पूर्ण करायला भरपूर मदत करून ते आता यशाच्या शिखरावर बसले आहेत. पण ह्या गोष्टीला बराच काळ लागला आहे त्यांना, जो 35, 40, 50 वर्ष पण लागलेले आहेत. एवढंच काय, स्वप्न आपली तरुण मंडळीसुद्धा आपल्या नायिकेसाठी वगैरे बघत राहते. आणि आनंदमध्ये जसं राजेश खन्नांनी गाणं म्हटलं होतं आपल्या नायिकेसाठी, मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, कुछ हस के कुछ गम के. मैत्रिणींना, आपलं पण लाईफ असंच आहे. मध्ये कधीतरी हास्य म्हणजे आनंद येतो, कधी दुःख येतं. पण आनंद आलं आणि आनंदाच्या नंतर दुःख आलं तर आपण ते थोडंसं पचवायला आपल्याला ताकद मिळते. आणि दुःख झाल्यानंतर परत आनंद आला तर आपल्याला खूपच म्हणजे त्याचं कौतुक वाटतं की नाही नाही, चला आता आपल्याला भरपूर आनंद, आता चांगले दिवस आलेत आपल्याला, असं आपण म्हणून दुःख पचवलंच असतं, परत आनंदही पचवतो. आणि हा ऊन पावसाचा खेळ असा चालूच राहतो. मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगितलंच आहे मागेसुद्धा की आयुष्य कसं असतं, कधी आनंद, कधी दुःख, कधी म्हणजे ऊन पाऊस म्हणता येईल त्याला आपल्याला. आणि ऊन असलं तर आपण एकदम गरमीने तापून जातो. त्याच्यावरती पावसाचा शिडकावा आला की आपल्याला थंड वाटतं. परत पाऊस येऊन गेला, भरपूर थंडी पडली, नंतर भरपूर थोडंसं ऊन आलं की आपल्याला त्याच्यात उबदार वाटतं. आणि आपण दोन्हीचा पण आनंद सारखाच घेतो. आणि मग आकाशात जसं इंद्रधनुष दिसतं, मग आपल्याला एकदम आनंद वाटतो. किती छान, निसर्गाशी तुम्ही रिलेटेड राहिले की तुम्ही खुश झालेच पाहिजे. तसंच मग रंगीबेरंगी फुलपाखरांसारखं आपलं मन आनंदी होतं. म्हणून चांगली स्वप्न पहा आणि त्याच्यामध्ये अविरत प्रयत्न करत राहा, असं मी तुम्हाला सुचवते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.